नमस्कार मित्रांनो, मॉमचा धावा यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण गव्हाच्या चिकापासून पारंपरिकरित्या गव्हाच्या कुरडया कशा बनवायच्या ते बघणार आहोत। सर्वात प्रथम गव्हाच्या कुरडया बनवण्यासाठी गव्हाचा चीक बनवावा लागतो। गव्हाचा चीक बनवण्यासाठी आपण इथे 1 किलो गहू घेतलेले आहे। तुम्ही बाजारातील कोणत्याही प्रकारचा गहू इथे घेऊ शकता। आम्ही या ठिकाणी लोकवन गहू घेतलेला आहे। आपण हे गहू स्वच्छ धुवून घेऊया। अशा प्रकारे गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। गहू स्वच्छ धुतल्यानंतर हे गहू 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण याला अशी मळ वगैरे लागलेली असते। हे बघा, आपला अशा प्रकारे गहू स्वच्छ धुवून घ्यायचे। हे पाणी निथळून टाकूया आपण आता। हे बघा, गहू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण पाणी टाकूया। हे गहू 3 ते 4 दिवस भिजत ठेवायचे आहेत। आपल्याला इथे गव्हाचा चीक बनवायचा आहे, तर हा जो गहू आहे तो चांगला पाण्यामध्ये भिजला गेला पाहिजे, व्यवस्थित फुगला पाहिजे पाण्यामध्ये। त्यानंतर त्याचा चांगल्या प्रकारे पांढरा शुभ्र असा चीक निघतो। आपण हे आता भिजत ठेवतोय। दररोज ह्या गव्हातील पाणी आपण चेंज करायचं आणि त्याचबरोबर गहू थोडासा धुवून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून त्याला आंबटपणाचा वास येणार नाही, आपल्या कुरड्यांना पण आंबट वास येणार नाही। तर त्यासाठी आपण रोज पाणी चेंज करत राहायचं, आणि पाणी चेंज करत राहिल्यामुळे आपला चीक पण एकदम पांढरा शुभ्र होतो। हे बघा, आपले गहू किती फुगले आहेत ते। 3 ते 4 दिवस झाले या गव्हांना, आणि दररोज आम्ही पाणी बदलत होतो। तर इथे आपण आता हे गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आहे परत एकदा, कारण या गहू जास्त दिवस फुगल्यामुळे याचा वास येतो, आणि तो वास आपल्याला दूर करायचा। जर तुम्ही नीट गहू धुतले तर कुरडया खूप छान होतील आणि आपल्या कुरड्यांना वास येणार नाही। या ठिकाणी बघू शकता, अशा प्रकारे जर तुमचा गहू फुगला असेल आणि त्यातून जर चीक बाहेर येत असेल तर समजून जायचं तुमचा गहू रेडी आहे कुरडई बनवण्यासाठी। गव्हाचा चीक काढण्यापूर्वी तुम्ही पूर्वतयारी केली पाहिजे। तर सर्वात प्रथम मिक्सरचं भांडं रेडी ठेवून द्यायचं। त्याचबरोबर तुम्ही चाळण आणि टोप पण रेडी ठेवायचा, म्हणजे ह्या चाळणीच्या साहाय्याने आपण सगळा चीक या टोपामध्ये काढणार आहोत। तर हे सगळं आधीच तुम्ही तयार करून ठेवायचं, म्हणजे तुमची घाई होणार नाही। आता आपण हे गहू जे आहे ते मिक्सरला वाटून घेऊया। आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं। हे बघा, आपला चीक लावून झालेला आहे। गहू मिक्सरला फिरवून घेतले आहे। आता आपण हा चीक जो आहे तो गाळून घेऊया। चमच्याच्या सहाय्याने असं हलवत राहायचं, म्हणजे चीक जो आहे तो इझिली लवकर खाली चाळणीद्वारे टोपामध्ये पडतो। अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने दाबून दाबून तुम्ही चीक काढायचा, म्हणजे चीक आणि कोंडा वेगळा होतो लवकर, आणि तुमचे हात पण खराब नाही होत। आता हा जो कोंडा आहे तो परत एकदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचा, म्हणजे त्याचा रस पूर्णतः निघून जातो। परत एकदा पाणी टाकून आपण हे जो कोंडा आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे। हे बघा, राहिलेला चीक बघ असा निघाला आहे बाहेर। हा जो व्हाईट जो दिसतो तो तुम्हाला तो गव्हाचा चीक आहे, आणि जो करडे रंगाचा दिसतोय तो गव्हाचा कोंडा आहे। थोडं थोडं पाणी टाकून हा जो चीक आहे तो काढून घ्यायचा गव्हाचा। नीट हाताच्या साहाय्याने शेवटी असं दाबून घ्यायचं। हे बघा, असा गव्हाचा जो कोंडा आहे तो निघाला आहे, तो आपण बाजूला ठेवून देऊया।
आता तुम्ही बघू शकता कसा चीक आला आहे तो गव्हाचा. तर हा बघा, अशा प्रकारे गव्हाचा चीक येतो. ही पारंपरिक पद्धत आहे गव्हाच्या कुरडया बनवण्याची. या ठिकाणी बघा आपला गव्हाचा चीक जो आहे तो काढून झालेला आहे. बघा कसा पांढरा शुभ्र दुधासारखा चीक आलेला आहे. पण काही प्रमाणात ह्याच्यामध्ये गव्हाचा कोंडा असतो, तर त्यासाठी आपण परत एकदा कपड्याने गाळून घेऊया. इथे बघा आम्ही टोपाला कपड्याला बांधलेला आहे. आता या कपड्यामध्ये हा जो चीक आहे तो परत एकदा गाळून घेऊया. आपण हळूहळू टाकायचं, चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं. कारण चीक जो असतो तो जाड असतो आणि त्यामध्ये पीठ असतं ते गव्हाचं. एक प्रकारे चीक म्हणजे गव्हाचं पीठच असतं आणि ते चिकट असतं, मग ते खाली लगेच बसतं. तर त्यासाठी चमच्याने ढवळत राहायचं म्हणजे ते पीठ खाली टोपामध्ये पडेल आणि कोंडा वर राहील. या ठिकाणी बघा आपलं गाळून झालेलं आहे. हे बघा साईडने कसा राहिलेला चोथा जो होता तो या कापडावर राहिलेला आहे. हा बघा, आता आपण हा कापड बाजूला करूया. आपला चीक बघा कसा पांढरा शुभ्र असा आलेला आहे. हा गव्हाचा जो चीक आहे तो एक रात्र असाच ठेवून द्यायचा, कारण तो मग जो चीक असेल तो खाली तळाला बसणार आणि पाणी वरती राहणार त्याचं. आता यामध्ये आपण तुरटी टाकायची म्हणजे आपल्या कुरडया कशा पांढऱ्या शुभ्र तयार होणार. तर यासाठी आपण इथे तुरटी टाकलेली आहे. आता आपण झाकण ठेवून हा चीक असाच एक रात्र ठेवून देऊया. रात्रभर आपण हे ठेवलेला होता चीक. आता आपण बघूया ओपन करून. हे बघा पाणी वर आलेलं आहे आणि चीक तळाला बसलेला आहे. आता आपण हे पाणी काढून घेऊया. हे बघा सगळा चीक जो आहे तळाला बसलेला आहे, तो आपण जरा हलवून घेऊया. आपण हा चीक एका टोपामध्ये ट्रान्सफर करूया. जेवढा आपला चीक आहे त्याच प्रमाणामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्याच टोपामध्ये पाणी घेऊन आपण हे पाणी उकळायला ठेवायचं आहे. हे बघा आपण त्याच टोपामध्ये समप्रमाणात पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी आपण उकळायला ठेवूया. याला उकळ आलेला आहे बघा. चांगलं पाणी उकळून घ्यायचं. आता या पाण्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे. मध्ये हळूहळू चीक टाकूया. चीक टाकताना गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि सारखं ढवळत राहायचं चीक टाकताना, नाहीतर चिकाच्या गुठळ्या होतात. आपल्या गव्हाच्या कुरडईचे पीठ झालेलं आहे बघा. ही वाफ यायला पाहिजे. बघा दाटसर असा चीक तयार झालेला आहे गव्हाच्या कुरडईचा. गव्हाच्या कुरडईचे जे पीठ आहे ते जास्त घाटायची पण गरज नसते आणि तांब्याने मळायची पण गरज नसते, कारण यामध्ये गुठळ्या कमी होतात. आता आपण चेक करूया की आपला गव्हाचा जो चीक आहे तो झाला की नाही ते. आता हे गव्हाच्या कुरडईचं पीठ जे आहे ते रेडी कसं झालं हे समजायचं कसं, तर ह्या पिठाला एक वेगळीच चकाकी येते बघा. एकदम शायनी पीठ होतं. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण चमच्यामधून सोडत असतो तेव्हा हळू हलकत प्रमाणात थोडं खाली पडतं ते. अशी कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. कुरडई घालण्यापूर्वी असा प्लॅस्टिकचा पेपर अंथरून घ्यायचा आणि त्यावर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आणि मगच त्यावर कुरडई घालायची. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी कुरडई पडते बघा. काही जास्त ताण लागत नाही. व्यवस्थित अशी गव्हाची कुरडई आपली तयार झालेली आहे बघा. अशा प्रकारे आपण सर्व कुरडया बनवून घेऊया. हे बघा आपले सर्व कुरडई बनवून झालेले आहेत.
बघा कशा पांढऱ्या शुभ्र अशा कुरडई झालेल्या आहेत आपल्या. कोण म्हणणार नाही की या गव्हाच्या कुरडई आहेत अशा. आता या कुरडई 2 ते 3 दिवस आपण कडक उन्हामध्ये सुकवायच्या आहेत. त्यानंतर मग आपण तळायला घ्यायच्या. हे बघा आपल्या गव्हाच्या सर्व कुरडई सुकलेल्या आहेत बघा. मस्त अशा पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत कुरडई. आता आपण यात तळून बघूया. कशा मस्त अशा फुगलेल्या आहेत टम्म. आणि कोणी म्हणणार नाही की एवढ्या पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत त्या गव्हाच्या कुरडई आहेत अशा. हे बघा आम्ही तुम्हाला तोडून दाखवतो किती कुरकुरीत खुसखुशीत अशी आपली गव्हाची कुरडई झाली आहे ते. हे बघा ही कुरडई पावसाळ्यामध्ये खायला खूप मजा येईल. जेव्हा पाऊस पडत असेल थंडगार तेव्हा गरम गरम कुरडई कुडूम कुडूम खायला खूप मजा येणार. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.